नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दीप अमावस्येला प्रत्येक आई आपल्या मुलांना ओवाळत असते. प्रत्येक आईची हीच इच्छा असते की आपले मुलं मोठे व्हावेत आणि त्यांचं सर्व संकटांपासून रक्षण व्हावं. तर यासाठी तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी ज्यावेळी मुलांना ओवाळतात त्यावेळी एक विशेष मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होईल. तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे आणि आपल्याला या दिवशी मुलांची देखील पूजा करायची आहे, मुलांना ओवाळायचे आहे. आपण या दिवशी घरातील सर्व दिव्यांची घासून पुसून स्वच्छ करून पूजा करायची आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते. तर याविषयी काय कथा आहे, मुलांना काय या दिवशी ओवाळायचे त्याविषयी आपण जाणून घेऊया. यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुहासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले. लहान मुलांना का ओवाळावे? प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजचे मुलं हे उद्याचे जबाबदार नागरिक आहे, तर त्यांच्यावर चांगले संस्कार हे घडलेच पाहिजे. त्यामुळे आपण मुलांना ही कृष्णाची कथा देखील सांगायची आहे आणि दिव्यांच्या अमावस्येची कथा या दिवशी आपल्याला नक्की ऐकायची किंवा वाचायची आहे. तर ही कथा देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे. आता मुलांना ओवाळताना कुठला असं एक मंत्र, स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होऊन त्यांना निरोगी, सुखी, दीर्घ आयुष्य मिळेल आणि त्यांचे सर्व संकटापासून रक्षण होईल. तर तो एक स्तोत्र आहे रामरक्षा स्तोत्र. रामरक्षा स्तोत्र हे असे स्तोत्र आहे की ज्यामुळे आपले रक्षण होते. त्याच्या प्रत्येक स्तोत्रामध्ये आपल्या प्रत्येक अंगाचे रक्षण करण्याचे श्रीरामांना प्रार्थना केली आहे. त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांचे आपण जेव्हा दीप अमावस्येला औक्षण करू त्यावेळी आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे किंवा यूट्यूबला लावायचे आहे. यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होते आणि त्यांना कुठल्याही संकटांचा सामना करावा लागत नाही. तर या दिवशी तुम्ही लहान मुलांना ओवाळताना रामरक्षा स्तोत्र नक्की म्हणायचं आहे आणि माहिती आवडली असल्यास शेअर करायची आहे आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि ही माहिती तुम्ही शेअर करा किंवा तोंडी कुणालाही सांगा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की ओवाळताना रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे. धन्यवाद.